न्यूमेरिक ह्यासाठी वापरला तो हा संख्यांसाठी वापरला जातो. संख्या गोळा करणे, दर्शवणे. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? इंटिजर येतात, फ्लोट येते आणि कॉम्प्लेक्स नंबर येते. तर बघा, इंटिजर काय करतो? हा 4 बाइट डेटा टाइप असतो, जो की इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करतो. आणि फ्लोट काय काय करतो? हा 8 बाइट डेटा टाइप असतो, जो की डेसिमल व्हॅल्यू प्रिंट करतो. आणि हा कॉम्प्लेक्स काय करतो? कॉम्प्लेक्स व्हॅल्यू प्रिंट करतो. आता बघा, z = 3 + 4j. काय हा कॉम्प्लेक्स आहे? 3 + 4j हे कॉम्प्लेक्स व्हॅल्यू झाली, ही प्रिंट करतो. स्ट्रिंग काय करतो? एखादा नाव गोळा करण्यासाठी वापरला जातो, जो की स्ट्रिंग म्हणजे काय? एक नाव प्रिंट वगैरे करतो. आणि त्याच्यानंतर बुलियन काय करतो? बुलियन सांगतो व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे म्हणून. सेट काय असतो? एक युनिक मूल्यांचा संग्रह असतो आणि डुप्लिकेट नसतो, तो ओरिजिनल असतो. बघा, फ्रूट = कॉलम आणि ऍपल, बनाना वगैरे समथिंग. त्या डिक्शनरी काय करतो? की व्हॅल्यूना जोड्यांमध्ये दर्शवतो, डेटा साठवतो. आता बघा, सिक्वेन्समध्ये काय असतो? सिक्वेन्समध्ये जो डेटा आहे तो क्रमांकाने लावलेला जातो. त्याच्यामध्ये 3 येतात: लिस्ट, टपल आणि रेंज येते. मध्ये काय असते? व्हॅल्यू बदलता येते. आणि टपलमध्ये काय असते? व्हॅल्यू बदलवता येत नाही. रेंजमध्ये काय सांगते? की घटकांची रेंज काय आहे? 1, 2, 3, 4 असं. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा.